guys, see the sunset. हॅलो गाय, नमस्कार. नमस्कार गाय, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. बघू शकता आम्ही आज सनसेट उरणला आलो होतो, तर आम्हाला सनसेट तर दिसला. तुम्हाला आज आम्ही लाईव्ह सनसेट दाखवतो. लाईव्ह सनसेट बघा गाय, कसला भारी बाजूला. अप्रतिम. बघा गाइस, सी द सनसेट. आय डोंट नो तुम्हाला कसा दिसतोय, बट इट्स ब्युटिफुल, इट्स अमेझिंग. आता तो सनसेट आधी कुठला कलर होता? आधी ऑरेंज आणि ब्लू होता, आणि आता पर्पल झालेला आहे. कसे सनसेटचे कलर्स खूप चेंज होतात. हलू जसं जसं सनसेट जातो तसं कलर चेंज होता. काय आपण खूप सारे फोटोज काढत आहोत. खूप सारे फोटोज मस्त आले, मस्त. आम्ही तुम्हाला दाखवू, नक्कीच दाखवू. तुम्ही इंस्टाग्रामवर जाऊन बघू शकता त्या फोटो. डान्स करून दाखव. चल ना. सनसेट आता गेलेला आहे, आता ऑलमोस्ट जायला आलाय. म्हणजे गेलायच 99% गेलाय, फक्त 1% राहिलाय. थोडा आम्हाला दिसतंय तो. मला मे बी कॅमेरामध्ये इतकं विजिबल असं तर माहित नाही. खूप फोटो काढलेत आपण, तुम्ही इंस्टाग्रामवर जाऊन. आणि काल पण आम्ही इथेच आलेलो सनसेट साठी, पण कालचा एवढा चांगला सनसेट नव्हता तरी आम्ही फोटोज काढले आणि ते पण आम्ही टाकले इंस्टाग्रामला. खूप छान आले गाईज. आम्ही मंचुरियन आणि चायनीज भेल खायला आलोय. तुला नाही येतेस व्हिडिओमध्ये? ऑर्डरचा इंतजार करतोय. हट. हा मग इथं येऊन पण इंतजार करू. तुझा हातबीत मागतोय. गाईज, माझी मंचुरियन आलेली आहे. बघा 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 बघा. खूप डेज नंतर मंचुरियन खात आहे. मी कधी खात नाही जंक फूड एवढा बाहेरचा. मी खूप महिन्यानंतर खातोय. तू काही खाय काय माहिती. ग्रीन ग्रीन लाईट येते इथं मेडिकलची. केलेली ऋतिकने ऑर्डर. काय याचं नाव? मंचुरियन भेल. मंचुरियन भेल गाईज. बघा कसं खातो. याला खायला ना, याला सांगायला नको, एकदम पटापट खातो हा. लाईट येते यार माझ्या. तुम्ही पण या खायला गाईज, खूप टेस्टी आहे. थोडं असते. नवऱ्या असल्याचा फायदा दाखवते का तुम्हाला बॅग कॅरी करायला नाही लागत. आम्ही ना नारळ पाणी पियाला आलो, कारण मला नारळ पाणी खूप जास्त आवडतं. ओ माय गॉड. आणि हा मला कधीच नारळ पाणी आणत नाही. काय पण भाई, नारळ पाणी. याला इतक्या वेळेला सांगितलं मला नारळ पाणी अंतर कधीच नाही आणत नारळ पाणी. खोटा नको बोलू. काय पण सांगते. मी आता नारळ पाणी पित होते आणि डायरेक्ट माझ्या तोंडातून स्ट्रॉ खेचून स्वतः पियायला लागला. एवढा मीन आहे, मीन. काय पण म्हणजे. बोल 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 बोल. तर मला माहिती होतं तर बोलशील. मी तेच वेट करत होतो, कधी बोलते तर बोलणार आहे. मला माहिती होतं आधीच ठरवलं तर बोलायचं ना, आणि बोलेल. मला माहिती होतं 100% माहिती होतं बोलेल. आम्ही काल सनसेट बघायला गेलेलो आणि त्याच्यानंतर आम्ही घरी येऊन डिनर डेट करणार होतो, पण आम्ही काल नाही केली. आम्ही आज करतोय. तर हा नेक्स्ट डे आहे. वेट, काहीच तुम्हाला दिसतंय का? फक्त मलाच दिसतंय. बघू शकता तुम्ही गाइस, किती सुंदर दिसतंय भाई. तुझे मैं नहीं दिखा सकता गाइस. लुक एट हर. हे सोड येडे. हाउ ब्युटिफुल शी इज. सी, तुझे गाल टमाटर सारखे. तुम्ही विचार करा. एवढा नाही बोल. तुम्ही विचार करा देवाने किती टाइम घेतला असेल हिला डिझाईन करायला. तर गाईज, आता आपण डिनर डेट साठी तर गाईज नाही बोलायचं आहे. आम्ही डिसाइड केलंय, आम्ही तर गाईज नाही बोलणार आहोत. आम्ही खूप वेळा तर गाईज बोलतो, तर आम्हाला ही हॅबिट चेंज करायची आहे. आणि आमच्या तोंडातून सारखा तर गाईज निघते हर टाइम. का निघते? कारण की आम्हाला तुमची आठवण येते म्हणून. तर
आम्ही रोज रोज सनसेट बघायला जातो सध्या तरी, कारण आमचं काहीतरी काम असतं उरणला म्हणून आम्ही साईडलाच बीच आहे तर लगेच आम्हाला सनसेट दिसला का आम्ही बघायला जातो, कारण आम्हाला सनसेट बघायला खूप आवडतं. आणि आणि तिथे सनसेट सनसेट झाला ना की हिला ऑटोमॅटिक हिच्या हिच्या भावाचा आणि हिच्या मम्मीचा कॉल येतं का सनसेट आहे बघ. हा इतका मला आवडतं त्याचा रिझन आहे, कारण आधी आम्ही एका बिल्डिंग मध्ये राहत होतो तर ती बिल्डिंग एवढी चांगली नव्हती, म्हणजे जुने बिल्डिंग असतात तशी होती. आम्ही एकदम ग्राउंड फ्लोअरला राहायचो, फक्त 3 मजल्याची बिल्डिंग होती ती. आणि तिथे काहीच दिसत नव्हतं आणि खिडकीच्या बाहेर पण गटर वगैरे होता. कुठं राहायची तू गटारात बिटारात? खिडकीच्या बाहेर पण गटर होता काहीच. तर तर तिथे मी कधी नेचर ब्युटी बघितलीच नव्हती. त्याच्यानंतर ती बिल्डिंग रिकन्स्ट्रक्शनला गेली आणि मग आम्ही उरणमध्ये दुसऱ्या इथे शिफ्ट झालो आणि आता आम्ही 9th फ्लोअरवर राहतो. ती एक आत्ताच न्यू बिल्डिंग आहे, न्यू बनवलेली बिल्डिंग आहे, तर आम्ही तिथे राहतो. आणि ती म्हणजे माझी मम्मी पप्पा राहतात आता तिथे, आता मी नाही राहत. आगे स्टोरी सांग. तर ती बिल्डिंग मध्ये मी गेली आणि त्याच्यानंतर तिथे आम्ही जेव्हा गेलो त्याच्या लगेच मी सनसेट बघितला तिथे वरून. आणि तो इतका इतका भारी होता आणि असा एकच सनसेट. मी खूप सारे सनसेट रोज बघायचे आणि रोज फोटोज काढायची. मी तुम्हाला इथे फोटोज पण टाकेन. खूप मजा यायची मला बघायला आणि सनसेटचे एवढे कलर्स चेंज होतात आणि मला ऑप थोडा थोडा समजतं क्लाउड्स बघून का आज सनसेट येणार आहे का नाही. मी याला बोलते चला आज सनसेट येणार आहे, चल जाऊया. आणि लग्न लग्न होताना मला याचा रिग्रेट होत होता का मला सनसेट बघायला नाही भेटणार. आता तर तुला बीचच्या सोबत सनसेट बघायला भेटतंय. हा म्हणजे पहिले तर रोज फक्त थोडी जाणार खिडकीमधून होता, पण बघायचीस तू. रोज थोडी जाणार आहोत. तरी पण इथं इथे एक ब्रिज आहे तिथे मी जाऊ शकते सनसेट बघायला. पण हा कामावरनं लेट येतो. सो सॅड. तर सनसेट इज लव गाईज, सनसेट इज लव. तुम्ही पण बघा. आणि नेचर इतका ब्युटिफुल आहे आणि सनसेटचे कलर्स ओ माय गॉड, इतने वी जस्ट रंगीन. लव इट. येस. तुम्ही पण तुमच्या लव वन्स पार्टनर सोबत. सोबत टाइम स्पेंड करा सनसेट, खूप मजा येते. सो लेट्स गेट स्टार्टेड. आता आपण जाणार आहोत किचन मध्ये आणि बनवणार आहोत व्हॉट. आपण बनवणार आहोत, आपण नाही रे, आपण नको बोलूस. आपण आम्ही नाही म्हटलं. बनवणार आहोत बर्गर, हम्म. पास्ता. म्हणजे मी बनवणार आहे, हा थोडी अरे हेल्प मी करणार आहे. हेल्प करल हा मला हा येतं. मग हा हेल्प करणार आहे. हा. आम्ही बनवणार आहोत बर्गर, पास्ता आणि सम चटपटा स्नॅक्स येस. साईडला असेल. आम्ही सो थोडं सामान आणलंय. आणि ही आमची डिनर डेट आहे. आम्ही येस. मध्ये मध्ये डिनर डेट्स करत असतो घरी. आणि ही येस. घरातली डिनर डेट आहे. आम्ही एकदा माझ्या बर्थडेला पण प्रॉपर डिनर डेट घरी गेलेली. येस. त्याचे फोटोज तुम्ही बघितले नसाल तर इन्स्टाला जाऊन बघा. त्याचे मी फोटोज शॉर्ट्स पण आहे टाकेन. युट्यूबला. हा शॉर्ट्स पण आहे. येस. आणि आता ही आमची लग्नानंतरची सेकंड डिनर डेट आहे घरी. येस. तर आता बघूया आमचं नाव आम्ही कसं सेलिब्रेट करतो. आणि आमचे चलो. 2K सबस्क्रायबर्स कम्प्लीट झालेले आहेत थँक्यू गाईज. गायस, थँक्यू. आणि इन्स्टाला आता आपले 50K होणार आहेत लवकरच. 45 झालेले आहेत, आता 50 होणार आहेत लवकरच. तर चला जाऊया आपण किचन मध्ये. येस, लेट्स Let's गो. go. नजर काढायला लागेल. नाईस. लेट्स गेट स्टार्टेड गाइस. तर गाईज आम्ही डीमार्ट मधनं आणलेलं आहे सामान. आणि त्यात आम्ही आणलंय डीमार्ट नव्हता तो, रिलायन्स मार्ट होता. तेच ते सॉरी, डीमार्टची पिशवी बघून असं डीमार्ट आला. त्यात आम्ही आणलेले चटपटा चीज पफ. पण आम्ही डिनर नाईटला आणलेले, हिने आधीच फोडले आणि खाल्ले. याने पण खाल्लेत. मी नाही खाल्ले, तूच खाल्ले. सेकंड आम्ही थोडा गोड गोड खायला ही आणलेली पेस्ट्री विच इज हेल्दी. याच्यावर लिहिलं हेल्दी आहे. 0 प्लामाइल अँड 0 ट्रान्स फॅट आणि कोको पावडर, मेड विथ कोको पावडर. सेकंड आम्ही आणलेले थर्ड आम्ही आणलेले कॅरमेल पॉपकॉर्न, जे याला जास्त आवडतात. Yes. With that, we have salted popcorn, which is barbecue सॉल्टेड flavor. आणि
सॉल्टेड आणि बार्बिक्यू फ्लेवर बार्बिक्यू फ्लेवर 2 आणले. आणि तो बटर आहे आय गेस. बटर डिलाइट गाइस, बटर डिलाइट. असला बटर डिलाइट. याचं नाव आहे. ओके ओके. बटर डिलाइट. आय डोंट नो, तुम्हाला उलटा दिसत असेल. किटकॅट आणि हा एवढंच आणलंय. आता आपण बनवणार आहोत बर्गर आणि पास्ता. मस्त गोष्ट झालेली आहे. आपण शूट केला आणि माझा माईक बंद होता, त्याच्यामुळं खूप कमी आवाज येतोय. फक्त तुम्ही इयरफोन्स लावा आणि आवाज ऐका, तुम्हाला नीट आवाज येईल. सो टेस्टी. हा ॲक्च्युली आम्ही का घेतला माहिती आहे तुम्हाला? कारण की आपले 2K सबस्क्रायबर कंप्लीट झाले आहेत. हा, तर आम्हाला सेलिब्रेट करायचा होता, थोडा छोटा सेलिब्रेशन. आपण 5Kला पण केक आणू गाईज. फक्त तुम्ही असंच सपोर्ट करत राहा. किटकॅट. येस. तर आता एवढा सामान आम्ही आणलेलं आहे आणि बर्गर वगैरे आणले. बर्गर नाही आणले, बर्गर बन आणले. हा, बर्गर बन आणलाय. आम्ही बर्गर बनवणार आहोत आणि पास्ता बनवणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. लेट्स गेट स्टार्टेड गाईज. यू. तर गाईज, ऋतिक आता बनवणार आहे पॉपकॉर्न. येस गाईज. तर तुम्हाला वाटत असेल मला काय बनवता येत, पण मला खूप काही बनवता येतं. आता तुम्हाला दाखवतो पॉपकॉर्न कसे बनवतात. पहिले आपल्याला गॅस चालू करायचे, मीडियमवरती करायचे. त्याच्यावर आपल्याला ठेवायचे कुकर आणि कुकर थोडा ओला आहे तर त्याला सुकून द्यायचे. त्याच्यानंतर फोडायचे आहेत पॉपकॉर्न आणि त्याला तो कुकर सुकल्यानंतर त्याच्यात ऑइल आहे. मला माहिती आहे कसं टाकतात. त्याच्यात ऑइल असतं. थांब सांडर. कुठला गेलं? बटर डिलाइट गाईज, बटर डिलाइट. तर सुकल्यानंतर पॉपकॉर्न आपल्याला त्याच्यामध्ये पूर्ण टाकून घ्यायचे. पूर्ण म्हणजे पूर्ण. त्याचा जो बटर वगैरे असतो ना, पूर्ण काढून घ्यायचं. ए छोटू, इसको डाल कचरे में. लाएगा ना माणूस. छोटू उधर डाल किया. आता मेन शेफ मी आहे. यू आर. आणि आम्ही हा पण आणलेला पॉपकॉर्न ठेवायला बाउल. क्यूट. आता याला पूर्णपणे लावून घ्या. ही ह्याच्यात रबर नसतं असं मला वाटतं. असं नको करूस. संध्या, मला विसरलो. काहीतरी लावायचं नसतं याच्यात. हे थांब, राहू दे. चालू ठेव. इसको आता नहीं और ये बनाने चाहते ना. अरे पहिले मी बनवायचो, मला आठवत नाही आता. तरी मी याला बोललो होतो असेवाले पॉपकॉर्न नको करूस. मी डायरेक्ट मिळणारे केला होतो. मला बोलवतो. अरे बाळा, टेन्शन नको घेऊ. आता बघच कसे आपण कॅरेमेल पॉपकॉर्न फोडत आहोत. एवढ्या लवकर नव्हते फोडायचे ते. एवढे गरम होते. आपल्याला जेवायला बनवायचंय. एवढ्या लवकर नको फोडू. आता एक राहू दे. 2 फोडले ते राहू दे. फोडलेले 2 बस झाले ना. हा. तू जरा बाजूला होशील का छोटू? मेन शेपच्या मध्ये येतेस. स्मेल तर यायला लागलाय गाईज. मी विसरलो, पहिले मी बनवायचो पॉपकॉर्न. थोडा टाइम लागतो गाईज. या छोट्या मुलांना काय माहिती नाही अजून. मग बंद कर. डायरेक्ट बंद नाही करायचं, त्याच्यात हवा पॅक होते भाई. तर आता पॉपकॉर्न बनायला चालू झालाय. आवाज यायला सुरुवात झालेली आहे. हिने कधीच बनवले नाही मला वाटतं. तू नाही बनवले कधीच, तेव्हाच तू छोटू आहेस. रेडी उडतं त्याच्यातून तेल. उडतंय माझे. उडलं 2 तेल. चालू झालं. तुम्हाला आवाज येत असेल. बघा मागे लागल असा. मी हा काढला ना डायरेक्ट वरती पॉपकॉर्न तरी निघाला. तो खाऊन बघ. ठीक आहे. घाण नको मारून तुला. अरे ऋतिक बंद कर. गॅस बंद कर. नको काढूस ना. पण तू झाले उडाला ना डोल्यात. तो दुसरा पॉपकॉर्न नको बनवू. जाम झाले. हा नाही बनवत. पण मला बार्बिक्यू वाला खायचा होता. तुम्ही बटर डिलाइट कर. मला वाटलं आधी आपण सगळे बनवू. तर गाईज, आपण पॉपकॉर्न बनवले आहेत. या मुलीला पॉपकॉर्न बनवता नाही येत.
सो छोटू, अभी ये पॉपकॉर्न निकाल के रख इसमें. हा, पण हे खूप जास्त झालंय. मी तुला म्हणून म्हंटलो स्टोर करायला लागतं कशात तरी. इट्स फाईन, आपण दुसऱ्या भांड्यामध्ये ठेवू त्यांना. तर आता आपण तू बोल. तर आम्ही वेजेस कापून घेतलेले आहेत. कॉर्न पास्तासाठी आणि वेजेस बर्गरसाठी आणि चीज मेयोनीज टू टाइप्स आहेत, तंदुरी मेयो आणि हा ऑरिगॅनो चिली फ्लेक्स आणि हा व्हाईट पास्ता चीज मिक्स आहे आणि हा पास्ता मिक्स करणार आहोत. पेनी पास्ता बर्गर बन्स 0 मैदा बर्गर आणि मे बी मी चॉकलेट मिल्कशेक तर हा यूज करणार आहे. ओके, आणि टोमॅटो सॉस. तर हा आमचा सामान आहे पास्ताचा. मिल्कशेक पण बनवलाय तू? आर यू सिरियस? तर मित्रांनो, घे नेक्स्ट स्टेप. कम ऑन, फास्ट, बी फास्ट. तर आपण पॅन वर वेजेस फ्राय करून घेऊया आधी. आणि पनीर काय? सॉरी, मी तुम्हाला पनीर काय करणार आहे? वेजेस फ्राय आणि पनीर फ्राय म्हणजे स्टर नाही, हा फ्राय. अरे त्याला वेगळा वर्ड आहे संजा, विसरलं. त्याला वर्ड आहे काहीतरी, तू बोलायचीस. अरे मी विसरला आता. त्याला काहीतरी तर आपण बोलतात. पॅन वर बटर टाकलेलं आहे. त्याला काय बोलतात? काय वेजीज काय बोलतात त्याला? कशाला? तू वेजीज आता करशील त्याला? मला याद नाही. विसरलो, नंतर सांगतो तुम्हाला. बटर इज बटरिंग गाईज. इट्स ओके या. तर गाईज, हे सर्व चालू करण्याच्या आधी मी हिला दिला होता माझा फोन चार्जिंगला लावायला आणि महान हस्तीने आपल्या बटनच ऑन नाही केला. महान हस्ती काय असतं? महान हस्ती मीन्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन. बरोबर आहे, माहिती नाही मला. काय बरोबर बोललो का? त्यांना पॅन पण दिसू दे. पॅन गाईज, पॅन पिनो दॅट ती एरिया जास्त कव्हर होतं यार. थोडा अँगल मला वाटतं चेंज करायला लागेल समजा. बघ आता. ओके आय गेस सो. असं वाटत नाही आपण लांबून जरा जास्त शूट करतोय. तर तू लांब ठेवलाय ऑलरेडी. वेट. तर बोल, काय करत आहोत आपण? तर आपण आता पास्ता बॉईल करायला ठेवत आहोत. अँड देन माझ्या पॉपकॉर्नच्या मस्तीमुळे गाईज माझ्या टी शर्ट वरती पडला आहे डाग. हा जाईल ना संजू? जाईल तो आलेला. तर आपले टी शर्ट खराब नाही होणार आहे, टी शर्ट वाचणार आहे. किती बघ ती कशात? थोडासा टाक, जास्त नको, जाम खायला आहे. बस. आय गेस इट्स इनफ, मोर दॅन इनफ. दिस वी हॅव टू पॅक राईट. तर आपण घेतलेलं आहे पाणी, त्यात पास्ता टाकलेला आहे आणि थोडंसं त्याच्यात तेल टाकायचं आणि 10 मिनिट्स जरा बॉईल होऊन द्यायचं. तेल टाकतो आपण कारण ते चिकटायला नको. आणि मीठ पण टाकायचं आहे. स्वादानुसार गाईज, स्वादानुसार ॲज ऑलवेज. आणि साइड बाय साइड आम्ही करत आहोत बर्गर प्रिपरेशन. तर आपण बर्गर फोडू. बर्गर 2 बर्गर बन्स राहिलेले 2 नंतर खाण्यासाठी ठेवूयात. हे चिकटलेले आहेत. हे चिकटलेले आहेत. मला वाटतं तुला कापायला लागतील. कट कर ना. फर्स्ट टाइम असले बर्गर बघते. सुरी घे. Where is the सुरी? हे का असे रे? मला माहिती, बर्गर बनत होते ना ते. गाईज जरा वियर्ड बर्गर बनत. हे दोन्ही पाव एकत्र मिळालेले आहेत, जसं संजीवनी आणि मी मिळालो आहोत. त्याने लग्न केलंय वेळे.
मीठ मसाला आणि सर्व स्वादानुसार मीठ टाकणार आहोत. मसाला नाही टाकत. अरे त्याच्यामध्ये आम्ही ना सर्व भाजी मिक्स करणार आहोत, म्हणजे त्यांच्या लाईफ मध्ये स्पाइस बर्गर सर्व बनवण्याचे ना. काय? इट्स फाईन, नो इश्यू. आपण दोघेच खाणार आहोत. नो वन इज हिअर टू जज यू. यू आर बर्गर. यू 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 आता मला नाही माहिती कसं. अदर बर्गर. वी डोंट नो गाइस कसे होतील. जशी पण होतील चांगले होतात ते मी चांगले बनवलेले, होणार. पण हा बर्गर पण जरा वेगळा आहे. मला ना त्याचा बेस्ट क्लीन लागतो ना, प्रॉपर असं क्लीन नाही. क्लीन क्लीन म्हणजे Plain. प्लेन. हा प्लेन Plain. नाही. तर आता काय केलं तू जरा सांग आपल्या जनतेला, जरा सांग. मस्त मस्त मेवनीच सांडवलं आहे ते नाही फडकान सांगायचं. फडकान. ते नाही सांगायचंय तुला. तुला सांगायचं आहे की तू काय काय ऍड केलंस त्याच्यात. तर आता आपण ऍड केलेलं आहे, सॉरी ऍड नाही, तर आपण आता बर्गर बनवर लावलेला आहे. टोमॅटो सॉस, तंदुरी मेयो आणि नॉर्मल मेयो, आणि एवढंच दोन्ही साईडला लावून घेतलेलं आहे. आणि आता Then. त्याच्यात आपण टाकूया स्टर फ्राय केलेले व्हेजेस. ओके या राइट. देन मैंने सिखाया था वैसे करना. काय काय अरे छोटू मैंने सिखाया था ना तुमको, वैसे करो ना आप. कर तेरी स्टाइल. मेरी स्टाइल बाद में यूज करना. कसली स्टाईल तुझी? तर गाइज मी हिला शिकवलंय कसं बर्गर बनवायचं. हा तुला कंटाळत आहे बनवता काय पण बोलते. ओ हॅलो, तुला माहिती आहे लास्ट टाइम मी किती भारी बर्गर बनवला होता. काय ना काय फसवलंय. तू खरंच विसरलीस. खोटं का बोलतोस श्रुती? तू खरंच विसरलीस. तू खोटं का बोलतोस? लास्टच्या संडेला मी बनवला होता. तू खरंच विसरलीस. हा चल बनव, घे बनव. तुझी याददाश्त एवढी बनव कमजोर आहे. बनव मग बनव. नाही झालं आता बनवून दाखवणार आहे. तुझी याददाश्त एवढी कमजोर हा, आहे. मग बनव ना, बनव. तर guys, आता आपलं झालं हा, बर्गर बरोबर. मध्ये तंदुरी मेव टाकून, नॉर्मल मेव टाकून, त्याच्यानंतर केचप टाकून, त्याच्यानंतर टोमॅटो, कॅप्सिकम, पनीर, आणि आता आपल्याला झालंय रेडी आहे. हा रेडी झालं फक्त त्याला फ्राय करायचंय थोडं बस. ना. काय राय अरे म्हणून ना जास्त लाईक नाही मारायच्या. झाला. वाजलो. खरंच बनवला होता काय, तिला आठवत नाही. हा नेक्स्ट स्टेप. आता आपल्याला चेक करायचंय पास्ता शिजला आहे का. आणि पास्ता नाही शिजलाय. आय थिंक इट्स डन. नो, हाफ बॉईल. इट्स हाफ बॉईल गाइज. तो आपल्याला थोडा अजून बॉईल करून घ्यायचे. पास्ता गरम पास्ता संजीवनीने ट्राय करून बघितला आहे. हाफ बॉईल हाफ बॉईल आहे गाइज. थोडंसं अजून शिजून द्यायचे त्याला. त्याच्यानंतर पनीर घ्यायचं आहे, बर्गरमध्ये टाकायचं आहे. पनीर घ्यायचं आहे, बर्गरमध्ये टाकायचं आहे. बर्गर पनीर, पनीर बर्गर. तर गाईज तुम्ही आमच्या चॅनलवरती 2-3 रेसिपी बघितल्या असतील, सर्व व्हेज आहेत. तर तुम्हाला काय वाटतं, आम्ही व्हेजिटेरियन आहेत की नॉन व्हेजिटेरियन? पण तू अशा टोन मध्ये का बोलतोस? ही माझी कॅरेक्टरवाली टोन आहे. दिस इज माय कॅरेक्टर, यू नो संच. हसतील ना तुला तुझे फ्रेंड. इट्स फाइन, कोई भी हंसे उससे क्या ही फर्क पड़ता है, यू नो. ओके आणि तुम्ही असणार असं आम्हाला फरक नाही पडायचा ना. दम नको दे वेळे. समजलं ना गाईज मस्ती करते ती तुमची. तुम्ही सबस्क्राईब करा. त्यांना नाही रे, जे असेच अर्धे लोक असतात
जे जाम मागून बॅग 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 करतात त्यांच्यासाठी Doesn't matter, doesn't matter, doesn't matter, doesn't matter. Ooh, I guess it's ready almost. काय नाही ऑलमोस्ट रेडी तो झाला ठीक असेल आहे नाही झालाय थोडस पाणी आणतोच टाकायला ऑफकोर्स ऑफकोर्स. आता आपण याच्यावर चीज ग्रेट करणार आहोत. ग्रेट. सॉरी मला नाही माहिती काय बोलतात काय बोलतात गाईच काय नाही एक असते ती खिसणी. ती खिसणी घ्यायची आणि चीजला खिसायचे. दॅट्स सिम्पल. आणि इकडे बघून कर तिकडे बघून नको करू. अरे बघते अँगलचं काय ओके angle. एंगल गाइस एंगल चेकिंग यू नो इट्स इम्पोर्टेंट. नहीं तो आपको चाहिए मला ऐसा वाटतं output असे नहीं 4 आएगा. शिजवायला लागतील अरे हाँ रे. कारण हा बर्गर काय माहिती काय कटोरी सारखं आहे मला नाही माहिती कसं आहे भाई. ये बर्गर नहीं रहा गाइस. ये बना है छोटा छोटा पिझ्झा. आणि आता मागे पण आम्ही काय बनवलेलं गार्लिक ब्रेड. लॉफ ना लॉफ. हा गार्लिक ब्रेड लॉफ बनवलेला घरीच. खूप छान मस्त लागत झालेला. होता. यू नो तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर सांगा गाईज. सेम आहे फक्त त्याच्या जागेवर लॉफ. पण स्टील तो वेगवेगळा लागत होता ह्याच्यात आपण पनीर add केलंय. ऍक्च्युली दॅट इज गार्लिक यू नो. तो गार्लिकचा फ्लेवर येतो. तर गाईज आता आपण पास्ता बॉईल करून घेतलेला आहे आणि आता आपण घेतलेला आहे नॉनस्टिक कढई का ना माहिती काय बोलतात नॉनस्टिक कढई घेतली त्याच्यात आपण बटर टाकलेलं आहे. पण तो खालून बंद आहे गॅस. खरंच लाव बघे. एक नंबर यार एक नंबर. तर आपण कढईमध्ये बटर टाकलेला आहे. बटर मेल्ट झाला का आपण त्याच्यात टाकू स्पायसेस विच इज चिली फ्लेक्स. स्पायसेस नाही होणार नाही. It's fine. चिली फ्लेक्स टाकू त्याच्यानंतर ऑरिगॅनो. ओ माय गॉड मस्त पडलं. त्याच्यानंतर गॅस बंद करून घ्यायचे आणि काढायचं आहे मैदा असते त्याच्यात. हा थोडासा त्याच्यात आपण थोडासा मैदा टाकू. थोडासा मैदा ऍड करूया गाईज. तर आता आपण मिल्क टाकू याच्यात. नंतर याच्यात हे प्रीमिक्स टाकू. तर गाईज संजीवनी किचनला जाऊन सबस्क्राईब आता करा. हा व्हाईट सॉस रेडी झालेला आहे. माझा माईक चालू आहे का. त्याच्यात म्हणून पास्ता टाकूया. पास्ता पेपरानो. तर गाईज तुम्हाला असे टेस्टी खाणं खायचे असेल तर लवकर जाऊन लग्न करून घ्या. मग तुम्हाला असे नवीन पदार्थ खायला भेटतील. पण तू नॉर्मल पण बोलू शकतोस. तर तुम्ही लगीन करा. तर तुम्ही जाऊन लग्न करा गाईज. दाखव पास्ता रेडी झालेला आहे. हे पास्ता परत सगळा कॅमेरा इकडून तिकडून करायला लागतं. गाईज पास्ता रेडी. नीट पास्ता रेडी झालेला आहे आणि हे पण दाखव. रेडी झाला. हा हे आहेत आमचे बर्गर. ऍक्च्युली बर्गर इज नो मोर बर्गरिंग गाईज. त्याला एक रिझन आहे. इट्स लुकिंग लाईक अ ओपन सँडविच. ओपन सँडविच नाही कटोरी में दिस इज कटोरी बर्गर गाइस. गाइस कटोरी आता आम्ही याला बर्गर. नाव दिलेलं आहे. न्यू इन्व्हेन्शन गाइस. न्यू इन्व्हेन्शन बाय मिस संजीवनी. येस. आम्हाला खूप घाम आलेला आहे गाइस किती मेहनत कारण केली इतका वाफ आहे ना गॅसची म्हणून. आणि जे आम्ही बर्गर आणलेले त्याला प्लेन बेसच नव्हता. लाईक तो मधनं कट करायचे होते तर ते एकदम पाव असतो ना तसे वरती खालती झाले. तर मग डायरेक्ट कटोरी बर्गर टाईप बनवलाय. आता बर्गर बनायचा होता पण कटोरी बर्गर बनलाय. इट्स ओके. येस. काय पॉपकॉर्न आम्ही ऍक्च्युली बनवलेले स्टार्टिंगला पण ते नरम होतील मग आम्ही त्याच्यात ठेवले कुकरमध्ये परत ठेवले. आता आम्ही काढतो. येस. ऑलमोस्ट आमचा एव्हरीथिंग इज रेडी गाइस. ऑलमोस्ट एव्हरीथिंग इज रेडी. मी काला काळी. आता आपण बनवणार आहोत कॉफी.
कसली कॉफी? कोल्ड कॉफी हा, पण त्याच्यात आपण हे टाकणार आहोत, चॉकलेट सिरप. प्लस कॉफी. येस. ये बॉयज. आता टाकलंय आपण मिल्क. मी त्यानंतर आपण ॲक्च्युली टाइमपास नव्हतं करत, मी आमच्यासाठी एक मूवी वगैरे बघत होतो. तुम्हाला वाटलं असेल मी टाइमपास करतो. तर आता आपण टाकलं आहे मिल्क, त्याच्यानंतर आपण त्याच्यात ॲड केलं आहे कॉफी अँड आईस क्यूब पाहिजे होते, पण आईस क्यूब नाही आहेत सध्या. सरळ स्ट्रेट. तर आपण त्याच्यात टाकलं मिल्क, कॉफी आणि आता हर्षी सिरप ॲड केला आहे. तर आहोत आपण शुगर थोडीशी. शुगर. आता आपण चालू करणार मिक्सर. 1 2 3 4. कॉफी रेडी झालेली आहे, तर आपण याच्यात टाकणार आहोत. टिडिंग 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 कसं झालं? आरामात. टिडिंग टिडिंग. ठीक आहे, चल. ही तुझ्यासाठी संजीवनी. नाईस. दिसत नसेल आता तुम्हाला, तर आम्ही लेअरिंग देतो. मास्टरशेफ इंडिया 2017 विनर. यू नो. खूप छान. खूप भालू छे गाईज. खूप भालू छे. तर दाखवता ना आपलं काय काय रेडी झालंय. तर आता गाईज तुम्हाला संजीवनी सांगणार आहे आपण काय काय रेडी केलंय. हे काय, पॉपकॉर्न्स. हा, पॉपकॉर्न्स आणि हे आम्ही पॉप्स आणलेले, ते पास्ता, कटोरी बर्गर आणि आमचे केक आहेत जे आम्ही खाणार आहोत, आणि कोल्ड कॉफी. हे तू हे वाले स्पून काढलेत. Aesthetic. Then. And this one. Yeah. तर गाईज आम्ही आता कॅन्डल लावतो. कॅन्डल मस्त दिसते का सेटअप? हा, वाटतं चांगलं. आणि इथे आम्ही लाईट लावलेली आहे, आणि आता आम्ही मूवी बघू. मूवी नेटफ्लिक्सवर. तर हा आहे आमचा सेटअप. तर आता आपण सर्व सेटअप केला आहे, तुम्ही बघू शकता. सर्व इथे ठेवलेलं आहे. नेटफ्लिक्स पण रेडी आहे. तर आणि आता आता आपण आम्ही मूवी बघू आणि आणि एन्जॉय. एन्जॉय करू. तर आपण सर्व फूड ट्राय केलेलं आहे. खूप टेस्टी बनवलं आहे हिने. तर तुम्हाला कॅटरर्सची ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही प्लेस करू शकता. बाय बाय. मी तुला हा. शिकवेन, मग तू घेत जा ऑर्डर. हा गाईज, ही मला शिकवणार आहे बनवायला, कसं बनवणार. मग आपण ऑर्डर्स घेऊ. तर गाईज आम्ही आता एन्जॉय करतो आमची डेट नाईट. ओके गाईज, सी यू सून. बाय. ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय. बाय.